आज आमची पुण्याची टीम या टॉप 10 बातम्या घेऊन आपल्या समोर येते। ज्ञानेश्वर मोरे हा माझा सहकारी आमच्या पुण्याच्या डिजिटल सहकाऱ्यांसोबत आहे। ज्ञानेश्वर, काय म्हणतात आपले सहकारी? आज कुठल्या आपल्याला वाटतात की टॉप 10 बातम्या आहेत ज्या आपल्या दर्शकांना सांगितल्या पाहिजेत? नक्कीच मॅडम, राज्यासह देश विदेशातील प्रत्येक बातम्याचा आढावा आपण आपल्या नवराष्ट्राच्या सहकार्याकडून घेणार आहोत। नवराष्ट्राचे सर्व सहकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून प्रत्येक बीटची बातमी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहे कृपा, नेमकं आज राज्यामध्ये काय घडामोडी? तर मी राजकारणाच्या संदर्भात एक बातमी सांगतोय की आता सध्या जे सुधाकर बडगुजर जे ठाकरे गटाचे नेते होते, तर त्यांना पक्षातून बडतर्फ काढून पक्षातून त्यांना सोडचिठ्ठी देण्यात आली, त्यांना काढून टाकण्यात आलं आहे। मग त्यांनी आज त्यांची प्रतिक्रिया, त्यांची भूमिका मांडली। ते म्हटले की मी नाराजी होती, तर मला जर राजीनामा द्यायला सांगितलं असतं तर मी राजीनामा दिला असता, पण ही पक्षाने जी माझ्यावर कारवाई केली यामध्ये त्यांनी खंत एक प्रकारची व्यक्त केली आणि लवकरच ते योग्य प्रकारे निर्णय घेणार असं देखील त्यांनी आज सांगितलेलं आहे। त्यांनी भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे। आणि तशी दुसरी एक हवामानाच्या संदर्भात बातमी आहे। पाऊस हा मागील काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाहायला मिळत होता, पण मागच्या 1-2 दिवसापासून हा पाऊस मुसळधारपणे पडताना दिसत आहे। पण त्या संदर्भात येत्या 12 तारखेपासून मान्सून पुन्हा एकदा राज्यभरात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। पश्चिम महाराष्ट्र असू दे, मराठवाडा असू दे, या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। नक्कीच यासोबतच राज्यामध्ये क्राईमच्या देखील अनेक घडामोडी घडलेल्या आहेत। क्राईमचे सकाळपासून चर्चेत असलेला मुद्दा असा आहे की जे आयजी आहेत जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत। काल सुरेश दस यांनी आरोप केल्यानंतर आज देखील एका वकिलाने त्यांच्यावर 550 कोटी रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला। त्यामुळे आता कुठेतरी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता देखील आहे। आपल्यासोबत तेजस आहे। तेजस, नेमकं तुझ्याकडे काय अपडेट आहे? आता राज्यात सध्या मंत्री नितेश राणे आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेखान यांच्यात व्हर्च्युअल बकरी ईदवरनं वाद सुरू असतानाच विशाळगडाचा एक मुद्दा तापताना दिसतोय। विशाळगड हा ऐतिहासिक संरक्षित स्मारकामध्ये राज्य सरकारने घोषित केलेला असून त्या ठिकाणी बकरी म्हणजे पक्षी किंवा प्राण्यांची कुर्बानी देऊ नये असे आदेश पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य विभाग असेल त्याने दिले होते। मात्र या निर्णयाला मलिक रेहान यांच्या दर्ग्याच्या ट्रस्टने हायकोर्टामध्ये आव्हान दिलं होतं आणि हायकोर्टाने सुनावणी घेताना त्या ठिकाणी बकरी किंवा अन्य प्राण्यांची कुर्बानी देण्याची काही नियम व अटीकडून परवानगी दिली। मात्र या निर्णयाला आता हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलाय। त्यामुळे आता हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे। म्हणजे पहिली गोष्ट तर हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलन करू शकतात किंवा हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे। यासोबतच राज्यामध्ये आणि देशामध्ये राजकीय घडामोडी देखील मोठ्या प्रमाणात घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर आज समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा देखील सुरू झाला। या संदर्भात प्रीतीकडून अपडेट घेऊयात। प्रीती, नेमकं काय सांगशील? राज्यामध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारा हा समृद्धी महामार्ग सर्वांसाठी खुला झाला। यातील शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार झालं। इगतपुरी ते ठाणे असा हा शेवटचा टप्पा सर्वांसाठी खुला झाला आहे। यातील जो बोगदा आहे तो चर्चेचा विषय ठरलाय, कारण इथे हाय एंड टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता समृद्धी महामार्गाचा पूर्ण जो देवेंद्र फडणवीस यांचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता तो आता सुरू झालाय। आणि आणखी दुसरं काय राजकीय अपडेट? त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधून मोठी बातमी येते, त्या म्हणजे श्री राम जन्मभूमी असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये पहिल्या मजल्यावर राम दरबार याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। त्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये हा राम दरबार खुला करण्यात आलाय। यामध्ये श्रीराम हे राजाच्या भूमिकेमध्ये किंवा राजात त्यांची मूर्ती आहे, त्याचबरोबर सीता, भगत आणि हनुमान यांच्या देखील मूर्त्या त्यामध्ये आहेत आणि संपूर्ण देशभराचं लक्ष या लोभसवाण्या मूर्त्यांकडे लागलंय। नक्कीच यासोबतच आपण क्रीडाच्या देखील बातम्या आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत लखन आहे। लखन प्रत्येक क्रीडाच्या बातमीवरती लक्ष ठेवून असतो। नेमकंच IPL झालेली आहे। IPLचा जल्लोषामध्ये मोठी चंगराचंगरी देखील झाली। या संदर्भात लखनकडून जाणून घेऊया। नुकतंच म्हणजे 3 जून रोजी RCBने पंजाबला 6 धावांनी हरवून पहिल्यांदाच म्हणजे 18 वर्षानंतर पहिल्यांदाच IPL चषक जिंकला। त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी बंगलोर येथे सोहळा आयोजित करण्यात आला होता। सोहळा आयोजित करताना तिथं जमाव जास्त झाल्यानंतर चाहत्यांना वाटले की आम्ही आमच्या हिरोंना बघू, याच्यासाठी गर्दी जमा झाली आणि गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होऊन तिथे 11 जणांचा मृत्यू झाला, तर 33 जण जखमी झाल्याची बातमी समोर येते आहे। या सर्व पार्श्वभूमीवरती आता राजकारणही आपल्याला दिसत आहे, अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे। तर IPLचे अध्यक्ष अरुण धुमल म्हणाले की हा BCCIचा आणि IPLचा अधिकृत कार्यक्रम होता, तर हा RCBचा खाजगी कार्यक्रम होता। त्यानंतर उपाध्यक्ष शुक्ला म्हणाले
की या झालेल्या चेंगराचेंगरीमधून आम्ही नक्कीच चांगला एक धडा घेऊ. येणाऱ्या भविष्यात अशा गोष्टी होणार नाही याच्यासाठी टाळण्याचा प्रयत्न करू. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, त्यांनी म्हटले आहे की जे मृत आहेत त्या मृतांच्या कुटुंबासाठी आम्ही प्रत्येकी 10 लाखाची मदत करू. तसेच उपमुख्यमंत्री जे शिकुमार आहे, त्यांनी म्हटले आहे की जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि नक्कीच जी भूमिका आहे ती स्पष्ट करावी लागणार आहे आणि त्याच्यावरती शोकही व्यक्त केलेला आहे. नक्कीच यासोबतच क्राईमचे घडामोड देखील आपल्या समोर आलेले आहे की पुणे पोलिसांनी मोठा दणका दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुणे पोलिसांनी तब्बल 140 पिस्तूलचे परवाना रद्द केलेले आहेत आणि अनेक अर्ज देखील त्यांनी बाद केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. फक्त 28 अर्ज त्यांनी मंजूर केलेले अशी देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे कुठेतरी आता पुण्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत होती. अनेक ठिकाणी गोळीबार देखील झाला होता. आता गोळीबार रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. आपल्यासोबत सोराली आहे. सोरालीकडून आजच्या देश विदेशातील घडामोडीचे अपडेट जाणून घ्या. सोराली, काय सांगशील? आज आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सर्वात मोठे अपडेट म्हणजे पाकिस्तानच्या लष्करावर पुन्हा एकदा बलूच लिबरेशन आर्मीने हल्ला केला आहे, ज्यामध्ये 5 सैनिक ठार झाले आहेत आणि त्यांची 2 वाहने लष्कराची उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. आणि दुसरी मोठी बातमी म्हणजे मोरोक्को या मुस्लिम देशात बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीवर बंदी घातली आहे. गेल्या 6 वर्षापासून तिथे दुष्काळ पडला आहे, महागाई वाढली आहे आणि पशूंच्या संख्येत देखील घट झाली आहे. यामुळे हा निर्णय घेतलाय, परंतु यामुळे तीव्र विरोध होत आहेत आणि अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत. नक्कीच आपण सर्व सहकार्याकडून आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचा आढावा आपण सविस्तर घेतलेला आहे. आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. नमस्कार. धन्यवाद ज्ञानेश्वर. या होत्या पुण्याच्या न्यूजरूम मधून तुम्ही पाहिलेल्या टॉप 10 बातम्या. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर तुमची मतं कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जरूर लाईक करा. धन्यवाद.